नमस्कार. प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. तिसरा दिवस गाजला तो रोहित पवारांनी DGCAवर ज्या पद्धतीचे गंभीर आरोप केलेले आहेत. या आरोपानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये DGCAच्या विरोधामध्ये तक्रार देण्यासाठी सुद्धा गेले. त्यामुळे आजचा दिवस हा रोहित पवारांनी गाजवला असं म्हणायला हरकत नाही. पण आणखीन एक मुद्दा गाजलाय या अधिवेशनामध्ये, तो म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाचे जे आमदार आहेत अंबादास दानवे यांनी अत्यंत गंभीर आरोप केलेले आहेत. आणि हे आरोप 1150 कोटीच्या जमीन घोटाळ्या प्रकरणी केलेले आहेत. नेमके हे आरोप काय आहेत, कोणत्या जमिनीचा हा सगळा मुद्दा अंबादास दानवेंनी काढलेला आहे, हे सगळं आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला मंडळी जर आठवत असेल तर समृद्धी महामार्ग जो आहे, हा समृद्धी महामार्ग जेव्हा बनला तो खूप सुंदर झालेला आहे, याच्याबद्दल काही शंका नाही. पण त्या काळामध्ये ज्या पद्धतीने जमिनी सरकारने आपल्या ताब्यामध्ये घेतल्या त्याच्यानंतर देखील खूप वादविवाद झाले. पण त्याच्यामध्ये काही जमिनी अशाही होत्या की ज्याचा कोणी वारस नव्हता. त्यातलीच एक छत्रपती संभाजीनगरमधली एक त्याच्यामध्ये जटवाडा नावाचा जो एक भाग आहे, या जटवाडा परिसरामध्ये साधारणतः 23 एकर 30 गुंठे इतकी जी एक जमीन आहे, ती जमीन की ज्याला कोणीही वारसदार नव्हता, ही जमीन महाराष्ट्र विकास मंडळानं अधिग्रहित केली. ती अधिग्रहित केल्यानंतर मग त्याचं जे काही मूल्यांकन आहे ते साधारणतः 1150 कोटी इथपर्यंत त्याची सगळं मूल्य गेलं. आणि ते मूल्य समोर आल्यानंतर या जमिनीचे आपणच मालक आहोत असे अनेक जण सांगत पुढे आले. त्याच्यामध्ये एक नाव जे पुढे आलं ते म्हणजे जावेद रसूल शेख. जावेद रसूल शेख हे संदीपान भुमरे यांचे गाडीचे ड्रायव्हर आहेत आणि त्यांचं नाव समोर येत आहे. आणि त्यांची ती जमीन आहे असा एक सगळा कागदपत्रांचा काय म्हणतात त्याला, घोटाळाच म्हणूयात त्याला सुद्धा, त्यांच्या नावे ही जमीन असल्याची कागदपत्र ही तयार करण्यात आलेली आहेत. पण त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा अंबादास दानवेंनी जो तांत्रिक मुद्दा पुढे आणलाय तो त्याच्यामध्ये सुद्धा घोटाळा आहे असं अंबादास दानवे म्हणतात. ही जी 23 एकर 30 गुंठे जी जमीन आहे, जी या जावेद रसूल शेख यांच्या नावावर आहे असं सांगितलं गेलं आहे. या जावेद रसूल शेख जे आहेत, ही जमीन कधी या बाबतीतलं सगळी कागदपत्र काय सांगतायत, तर या बाबतीतली कागदपत्र सांगतात 1975 मध्ये जावेद रसूल शेख यांच्या नावावर ही जमीन केली गेलेली आहे. आणि मग अंबादास दानवे इथे असं म्हणतात की जर ही 1975 मधली जर का कागदपत्र आहेत तर जावेद रसूल शेख यांचा जन्म जो आहे तो 85 मध्ये झालेला आहे. मग 14 वर्ष आधीच जावेद रसूल शेख यांच्या नावाने ही जमीन कशी काय घेतली गेली, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. याचाच अर्थ अंबादास दानवे असं म्हणतायत की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे समृद्धी महामार्गाच्या याच्यामध्ये जो काही जमीन घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये खासदार संदीपान भुमरे, शिवसेना एकनाथ शिंदेंच्या पक्षातले खासदार संदीपान भुमरे यांनी जवळपास 1150 कोटींचा हा जमीन गैरव्यवहार घोटाळा केलेला आहे. आणि या संदर्भामध्ये आता मुख्यमंत्र्यांच्या पर्यंत मी या सगळ्या गोष्टी नेणार आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर कारवाई करायलाच पाहिजे. याच्यामुळे आपण बघतोय की संदीपान भुमरे जे आहेत ते अडचणीत आलेले आहेत. आपण पहिल्यापासून बघतोय, आता या सरकारला जवळपास सव्वा वर्ष पूर्ण होत आहे आणि या सव्वा वर्षामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले अनेक, योगेश कदम असतील, डान्सबार प्रकरणावरनं ते समोर आले. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधलेच आपण बघतोय की आणखीन एक मंत्री आहेत की ज्यांनी विट्स हॉटेल जे आहे त्या घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव आलं. असे एक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले मंत्री जे आहेत, खासदार जे आहेत, आमदार जे आहेत, ते अशा पद्धतीने या घोटाळ्यांमध्ये अडकताना आपल्याला बघायला मिळत आहेत. एकंदरीत एकीकडे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रभर शिवसेना कशा
पद्धतीने आपल्याला कानाकोपऱ्यापर्यंत नेता येईल, पोचवता येईल याचे प्रयत्न करतायत. ते गावोगावी फिरता आहेत, निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण प्रदेश ते पादाक्रांत करता आहेत, पिंजून काढतायत आणि दुसरीकडे त्यांचेच खासदार, त्यांचेच मंत्री अशा पद्धतीच्या अनेक घोटाळ्यांमध्ये समोर येताना आपल्याला दिसत आहेत. आता याच्यात पुन्हा एक नाव संदीपान भुमरे यांचं समोर आलेलं आहे. संदीपान भुमरे यांनी या सगळ्या समृद्धीच्या प्रकरणामध्ये जो काही जमीन घोटाळा केलेला आहे त्याच्यामध्ये 1150 कोटी रुपयांची जी काही जमीन आहे ते 23 एकर 30 गुंठे जमीन हा सगळा घोटाळ्यातला प्रकार आहे. आणि ही जी जमीन जी दाखवली जाते, ज्याच्या नावे जी दाखवली जाते, त्याचं नाव जावेद रसूल शेख. हा जावेद रसूल शेख हा संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर आहे. हे सगळं आता अंबादास दानवे यांनी उघड केलेलं आहे आणि आता याबाबतची पूर्णतः तक्रार ते करणार आहे. ते मुख्यमंत्र्यांपर्यंत हे सगळं प्रकरण नेणार आहेत. या सगळ्या दरम्यान संदीपान भुमरे यांनी देखील माध्यमांशी बोलताना असं सांगितलंय की राजकीय हेतूनी माझ्यावर हे आरोप केले जात आहेत. हा जावेद रसूल शेख कोण याचा माझा काही संबंध नाही असं संदीपान भुमरे म्हणतायत. आणि दुसरीकडे संदीपान भुमरेंचे जे चिरंजीव आहेत ते असं म्हणतायत की होय, हे जावेद रसूल शेख जे आहेत ते ड्रायव्हर आहेत आमचे. म्हणजे दोन बाप लेकांमध्ये एक वाक्यता नाही असं देखील समोर आलेलं आहे. नेमकं आता या प्रकरणामध्ये काय आहे, अंबादास दानवे आता या प्रकरणाच्या मुळापर्यंत जात आहेत का, ते जात असतील तर ते पुढे काय करता आहेत हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. पण आजच्या अधिवेशनामध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा या निमित्ताने समोर आलेला आहे. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.